नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे डाळ वजडीची रेसिपी. तर पाहू शकता अशी मस्त चमचमीत डाळ वजडीची रेसिपी दाखवणार आहे. मस्तच लागते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे वजरी स्वच्छ करून घेतले, साफ करून घेतले. थोडं हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून उकळवून घेतलेलं आहे 2 मिनिटे. पाहू शकता. इथे धणे जिरे पावडर घेतलेली आहे. इथे चणा डाळ घेतलेली आहे, अर्धा तास भिजत टाकलेली. इथे खडे मसाले घेतलेत. इथे आलं घेतलं आहे. इथे कांदा भाजून घेतला आहे. एक टोमॅटो, लसूण घेतलं आहे, खोबरं भाजून घेतलं आहे, कोथिंबीर लागणार आहे. लगेच वाटण करून घेऊया. लगेच कांदा टाकून घेते, आलं टाकून घेते, लसूण पाकळ्या आणि खोबरं हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण टाकून घेते. आता हे मिक्सरला फिरून घेऊया. गॅसवर कुकर ठेवला आहे, तेल टाकलं आहे, खडे मसाले टाकून घेऊया. लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. गॅस मोठा करते. आता कांदा छान असा परतायचा आहे, लाल होईपर्यंत. असा मोठा गॅस ठेवायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचा आहे कांदा लाल झालेला आहे. लगेच टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो पण छान असा मऊ होऊन द्यायचा आहे. 2 मिनिटवर परतायचा आहे. टोमॅटो परतून झालेला आहे. मसाले टाकून घेऊया. हळदी पावडर, घरगुती मसाला टाकून घेते. तिखट आवडीप्रमाणे टाकायचा. थोडंसं गरम मसाला, इथे धणे जिरे पावडर घेतलेली आहे ती पण टाकते. इथे मटण मसाला घेतलेला आहे तो पण टाकूया. आता हे छान असं परतायचं आहे. थोडंसं पाणी टाकते म्हणजे छान असं तेल सुटेल ग्रेव्हीला. दाखवते तुम्हाला थोडंसं तेल सुटलं. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. आता इथं आपण खोबरं कांद्याचं वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. आता हे छान असं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे 5 मिनिटे, तेल सुटेस्तोपर्यंत. ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. लगेच वजडी धुवून घेतलेली आहे ती टाकून घेऊया. आता छान असं मिक्स करायचं आहे. डाळ पण टाकून घेते. आता मोठा गॅस करते. 2 मिनिटभर असं छान परतायचं आहे. असं छान परतायचं आहे मोठा गॅसवरती. 2 मिनिटभर चांगलं परतून घ्यायची वजडी. छान टेस्ट येतो. लगेच नाही पाणी टाकायचा. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाणी अर्धा ग्लासच टाकते. वजडीला पण पाणी सुटतं. मस्त अशी सुकी बनवायची आहे, छान लागते. आता झाकण ठेवून चांगल्या 5 शिट्ट्या काढून घेते. झाकण काढून बघूया वजडी शिजले का. शिजलेली आहे. गॅस बंद करूया. सर्व करून दाखवते तुम्हाला. डाळ वजडी बनवून झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी डाळ वजडीची? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.